विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा पर्वामध्ये सुजाता बुद्ध विहार यन 13 येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या अमृततुल्य धम्मदेशनेला आपण रोज आणि रोज श्रवण करतो। धम्मदेशना रोज श्रवण करून आपल्या ज्ञानामध्ये आपण भर टाकत असतो, कारण आपण श्रोतमय प्रज्ञेचा रोज अभ्यास करत असतो। ज्यांचे श्रोतमय प्रज्ञा जे शीघ्र असते, जास्त स्वरूपामध्ये असते, कारण प्रत्येकाची श्रोतमय प्रज्ञा ही भिन्न भिन्न असते, परंतु ज्यांचे श्रोतमय प्रज्ञा खूप चांगली असते तर त्यांना ऐकून ऐकून सुद्धा अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त होत असते, वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान ते आत्मसात करत असतात। भगवंताच्या काळामध्ये असे अनेक उपासक उपासिका होत्या की ज्यांनी ऐकून ऐकून अनेक सुत्तांचं पठण केलं होतं। अनेक उपदेश सुद्धा भगवंताचे कुजुत्तरा नावाच्या दासीला संपूर्ण त्रिपिटक मुखोगत होतात, असे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये पाहायला मिळतात। आणि त्यामुळे एकाग्र चित्ताने जेव्हा आपण देशना श्रवण करत असतो तर श्रोतमय प्रज्ञा आपली विकसित होते, श्रोतमय ज्ञान आपलं वाढत असते। त्यामुळे सातत्याने आपण या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये देशना श्रवण करत असतो। वेगवेगळ्या विषयावरती आपण रोज धम्मदेशना श्रवण करत आहात। आज अत्यंत महत्त्वपूर्ण एका चरित्रावरती चरित्रात्मक धम्मदेशना आपण श्रवण करणार आहात। मी सातत्याने सांगत असतो की भगवंताचे जे 80 अग्रश्रावक होते, ज्यामध्ये काही प्रामुख्याने उपासिका होत्या, उपासक होते, भिक्षू होते आणि भिक्खुनी होत्या। चारही परिषदा, भिक्खू परिषद, भिक्खुनी परिषद, उपासक परिषद आणि उपासिका परिषद, जे चारही परिषदेमध्ये किंवा चारही प्रकारचे लोक भगवंताने त्यांना विशेष असं महत्त्व दिलं आहे। म्हणजे विशेष महत्त्व म्हणजे त्यांच्यामध्ये तशी क्वालिटी होती, त्यांच्यामध्ये तसे गुण होते, सद्गुण होते, आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांचं वर्णन भगवंताने मात्र जाहीर केलं। सर्व उपासकांना सांगितलं, भिक्षूंना सांगितलं की भिक्षूंनो, अशा अशा प्रकारे हा उपासक, ही उपासिका, हा भिक्षू, ही भिक्खुनी माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये अग्र आहे। उपासकामध्ये अग्र आहे, उपासिकेमध्ये अग्र आहे आणि भिक्खुनीमध्ये अग्र आहे। तर सुप्रिया भगवंताच्या काळामध्ये अत्यंत श्रद्धावान उपासिका, 3 रत्नांच्या प्रती जिची अनंत अशी दृढ श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेच्या बलाने भगवंताने तिला अग्रस्थान दिलं होतं। रोग्यांची सेवा करण्यामध्ये अग्र असणारी उपासिका
म्हणजे सुप्रिया होते. जे रोगी भिक्खू होते, रोगी भिक्खुनी होत्या, तर रोगी भिक्खुनींची सेवा करण्यामध्ये तिला अग्रस्थान दिलेलं आहे. सुप्रिया तर धार्मिक होतीच होती, परंतु सुप्रियाचा जो पती आहे त्याचं नाव सुप्रिय, सुप्रिय ज्याला असं म्हणतो तर सुप्रिय असं म्हटलं जातं. तर त्याच्या पतीचं नाव सुप्रिय होतं, हिचं नाव सुप्रिया, त्याचं नाव सुप्रिय. तर सुप्रिय सुद्धा अत्यंत धार्मिक होता. सुप्रिया राजगृह म्हणजे या ठिकाणी राहत असते आणि राजगृह या ठिकाणी राहत असताना म्हणजे आपल्या माता पित्यांच्या घरी असताना सुद्धा ती भिक्खू संघाची सातत्याने सेवा करत असते. भगवंताच्या प्रती, भिक्खू संघाच्या प्रती तिच्या मनामध्ये दृढ श्रद्धाभाव असतो. आणि जेव्हा विवाह करून जाते तर वाराणसी येथील एक अत्यंत म्हणजे धनवान अशा कुळामध्ये तिचा विवाह होत असतो. आणि कधी कधी असं म्हटलं आहे, भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं जर अनंत पुण्य असेल म्हणजे अनंत कुशल कर्म असेल, कारण समान विचाराचे पती पत्नी मिळणे अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे. भगवंत असे म्हणतात की समान शील पालन करणारे, समान दान पुण्य करणारे, समान प्रज्ञेचा अभ्यास करणारे पती पत्नी मिळणं थोडं दुर्लभ आहे. कारण व्यवहारामध्ये आपण बघतो, जर पत्नी धार्मिक असेल तर पती धार्मिक नसतो, जर पती धार्मिक असेल तर पत्नी धार्मिक नसते. कधी कधी असं होतं की पत्नीही धार्मिक नसते आणि पती सुद्धा धार्मिक नसतो. कधी कधी असं होतं की पती सुद्धा धार्मिक असतो आणि पत्नी सुद्धा धार्मिक असते. तर भगवंत असे म्हणतात की काहीतरी कुठल्या तरी जन्माचं पुण्य त्यांचं असेल की अशा प्रकारे समान विचारांचे ते पती पत्नी लाभले आहे. कारण समान विचाराचे लोक मिळणं अत्यंत कठीण गोष्ट आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. परंतु सुप्रियाचा जो पती होता तो अत्यंत श्रद्धावान होता. जशी सुप्रिया 3 रत्नांच्या प्रती तिची दृढ श्रद्धा होते, अगदी तशीच श्रद्धा सुप्रियाची सुद्धा भगवंताच्या प्रती होते. आणि दोघही पती पत्नी श्रद्धावान असल्या कारणाने जेव्हा भगवंत वाराणसीला येत असत तर दोघही श्रद्धावान आहे. सुप्रिया वाराणसीला आली, तिचा विवाह झाल्यानंतर वाराणसीला आल्यानंतर भगवंत सुद्धा त्यांच्याकडे येत असत आणि आपल्या स्वतःच्या हाताने अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन ते बनवून देत असे, भिक्खू संघाला स्वतःच्या हस्ते वाढत असे आणि सातत्याने भिक्खू संघाची ती सेवा करत असे. विशेष रूपाने ती भगवंताच्या म्हणजे भिक्खू संघामध्ये जे जे काही भिक्षू आहेत भिक्खूंची नेहमी ती विचारपूस करत असे. जसं माता विशाखेने 8 वर भगवंताकडून घेतले होते, तसं सुप्रियाला सुद्धा भगवंताने रोग्या भिक्खूंची सेवा करण्यामध्ये कधीही मनाई केली नाही. कारण मनुष्यामध्ये एखादा जर विशेष गुण असेल तर त्या गुणाची, तिच्यामध्ये असणाऱ्या त्या सद्गुणाची नेहमी वाहवा होत असे. आणि जेव्हा जेव्हा एखादा भिक्खू आजारी पडला असेल, जेव्हा जेव्हा एखादी भिक्खुनी आजारी पडली असेल तर सुप्रिया मात्र म्हणजे अत्यंत प्रेमाने आपुलकीने त्या भिक्खूंची विचारपूस करत असे. त्यांना जे काही औषधी लागत असेल त्यांना ती औषधी देत असे. कधी कधी आजारी पडल्यानंतर काही पथ्य असतं तर ते पथ्य सुद्धा ती करत असे आणि त्यांच्या आवडीचं भोजन सुद्धा त्यांना ती नेऊन देत असे. असं सातत्याने सुप्रिया कार्य करत असे. आणि त्यामुळे भगवंत भिक्खू संघांना उद्देशून म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या उपासिकेमध्ये रोग्यांची सेवा करण्यामध्ये सुप्रिया ही सर्वश्रेष्ठ आहे. बरं, रोग्यांची सेवा करण्यासाठी समजा एखाद्या व्यक्तीला जर रोग्यांची सेवा करायची आहे तर रोग्यांची सेवा करण्यासाठी त्या माणसामध्ये, त्या स्त्रीमध्ये अथवा पुरुषामध्ये कोणते गुण असले पाहिजे? खऱ्या अर्थाने म्हणजे ज्यांना सेवा करायची आहे तर त्यांच्या मनामध्ये निस्वार्थ भाव असतो. निस्वार्थ भावनेने ते सेवा करत असतात. मैत्री भाव त्यांच्या मनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. करुणा सुद्धा आहे की नाही, कनवाळपणा ज्याला म्हणतो आपण, ती करुणा सुद्धा त्यांच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि सर्वात महत्वपूर्ण
त्यांच्या चित्तामध्ये त्या व्यक्तींच्या प्रती घृणाभाव नसला पाहिजे. एखादा तिरस्कार आपण म्हणतो, कारण घृणा जर असेल म्हणजे आजारी व्यक्तींचं कसं, जसं की ते मलमूत्रामध्ये सुद्धा पडू शकतं किंवा त्याच्या शरीराचा म्हणजे घाण वास सुद्धा येऊ शकतो किंवा अन्य प्रकारे, मग तशाही अवस्थेमध्ये सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या चित्तामध्ये बिलकुल अशी घृणा आली नाही पाहिजे. कारण घृणा जर येत असेल तर मग तिथे सेवाभाव होऊ शकत नाही. जर म्हणजे प्रसन्न चित्ताने, अगदी ते घाणीमध्ये असेल कसंही असेल तरी प्रसन्न चित्ताने आपण ती सेवा केली पाहिजे. ज्यांच्या चित्तामध्ये घृणाभाव नसेल तर तो मात्र सेवा करू शकतो. ज्यांच्या चित्तामध्ये घृणा असेल, ज्यांच्या चित्तामध्ये मैत्री नसेल, करुणा नसेल, निस्वार्थ भाव नसेल, असा व्यक्ती मात्र सेवा करू शकत नाही. मग तो जरी सेवा करत असेल तर मग त्याचा काही लोभ असतो किंवा काहीतरी स्वार्थ असतो किंवा कधी कधी असंही होतं, लोकलज्जेला अनुसरून सुद्धा सेवा करावी लागते किंवा लोक मला म्हणजे काय म्हणतील, मी जर सेवा केली नाही समजून घ्या तर लोक काय म्हणतील, कधी कधी लोकलज्जेला अनुसरून सुद्धा सेवा करावी लागते. कधी कधी मानसिक लज्जा सुद्धा असते, कधी कधी मनाला सुद्धा असं वाटतं की जाऊ द्या आपण केली पाहिजे, आपल्याशिवाय कोण करणार आहे, अशाही भावनेने लोक सेवा करत असतात. भगवंताच्या काळामध्ये श्रावस्तीमध्ये एक भिक्खू आजारी पडत असतो. तसा निसर्गाचा नियम आहे, म्हणजे आपण जर कोणाच्या प्रती आपण जर सेवा करत असेल, आपण आपल्या मातापित्याची सेवा करत असेल, आपण वृद्ध लोकांची सेवा करत असेल, आपल्या सासू सासऱ्यांची आपण सेवा करत असेल, हा भाव जर आपल्यामध्ये असेल तर नक्कीच आपली सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सेवा होऊ शकते. भगवंताच्या काळामध्ये एक भिक्षू असतो, तो आजारी पडतो. आजारी पडल्यानंतर तो मलमूत्रामध्ये पडत असतो आणि मलमूत्रामध्ये पडल्यानंतर अनेक दिवस त्या मलमूत्रामध्ये तो राहत असतो. एवढा दुर्गंध म्हणजे त्याचा येतो त्या कुटीच्या जवळून जरी कोणी चाललं तर अत्यंत दुर्गंध येत असतो. एवढा दुर्गंध येतो की त्या कुटीपासून मग थोडा समोर जातो आणि एक वेळ अशी येते की त्या संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत दुर्गंध येत असते आणि त्या दुर्गंधीमध्ये तो राहत असे. जेव्हा ही गोष्ट भगवंताला अन्य भिक्खूंनी सांगितली की भगवान अशा अशा प्रकारचा एक भिक्खू आजारी आहे आणि भगवान त्याची सेवा कोणीही करत नाही, तर तेव्हा भगवंत स्वतः बघा जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्ध स्वतः आनंदाला सांगतात, आनंदा गरम पाणी घे, कपडा घे, आणि स्वतः भगवंत त्या भिक्खूंकडे जात असतात आणि स्वतः गेल्यानंतर आनंदाला सांगतात की तू पाणी टाक, आणि भगवंत स्वतः आपल्या हाताने त्या भिक्खूंचं जे मलमूत्र असतं त्याला सर्वथा स्वच्छ करतात. त्याचं चिवर सुद्धा आनंदाला धुवून टाकायला सांगतात, त्याचं चिवर सुकलं जातं, पुन्हा त्याला म्हणजे ताजं तवानं केलं जातं, त्याचं पूर्ण बेड काढलं जातं, पुन्हा नवीन तिथे बेड टाकलं जातं. म्हणजे अशा प्रकारे भगवंत त्या आजारी भिक्खूंची सेवा करत असतात. आणि आजारी भिक्खूंची सेवा केल्यानंतर मग त्याला विचारतात भगवंत की तुझा कोणी सेवक नाही का, तुझा कोणी शिष्य नाही का, किंवा तुझा असा एखादा उपासक नाही आहे का की तुझी ते सेवा करतील. तर तो नम्रपणे भगवंताला म्हणतो, कारण आता खोटं बोलता येत नाही, भगवंताच्या समोर कसं खोटं बोलावं, तर तो म्हणतो भगवान मी आतापर्यंत कोणाच्याही कामी आलो नाही, मी कधी कोणाचं काहीही शब्द सुद्धा ऐकला नाही, मला कोणी सांगत असेल तर मी कोणाचं ऐकलं नाही, मी कोणाच्या कामी पडलो नाही, आणि त्यामुळे भगवान माझी सुद्धा कोणी सेवा करत नाही. आणि तेव्हा भगवंत भिक्खू संघाला सांगतात, बोलवतात आणि भिक्षूंनो तुम्ही घरादाराचा त्याग केला, तुम्ही मातापित्यांचा त्याग केला, तुम्ही परिवाराचा त्याग केला. जर परिवाराचा तुम्ही त्याग करून आलात आणि तुम्ही जर इथे एकत्र राहत असताना जर एकमेकांची तुम्ही सेवा करत नसाल तर तुमची सेवा कोण करेल. तुम्हीच एकमेकांची सेवा केली पाहिजे, तुम्हीच एकमेकांचे माता बनले पाहिजे, बंधू बनले पाहिजे, मित्र बनले पाहिजे, आणि तुम्ही सेवा केली पाहिजे. हा उपदेश भगवंत त्या ठिकाणी देत असतात. भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण बुद्धांची सेवा करावी, कारण बुद्धाची सेवा करण्यासाठी कोण नको म्हणेल, प्रत्येकाला असं वाटेल की आपण भगवंताची सेवा करावी. भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला असं वाटेल की बुद्धांची सेवा करावी तर भिक्षूंनो तुम्ही आजारी व्यक्तींची सेवा केली पाहिजे. जो व्यक्ती आजारी व्यक्तींची सेवा करतो तर तो बुद्धांची सेवा करतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे सुप्रिया सातत्याने आजारी भिक्खूंची, रोगी भिक्खूंची सेवा करत असे.
आणि ती तशी सेवा करत असल्यामुळे ती त्या परिसरामध्ये म्हणजे प्रसिद्ध होते की रोगी भिक्खूंची सेवा करण्यामध्ये सुप्रिया उपासिका ही प्रसिद्ध होत असते. एक वेळचा प्रसंग आहे, एक भिक्षू आजारी पडत असतो आणि आजारी पडल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं आजाराला औषध असतं. त्या भिक्षूंचा आजार त्या ठिकाणी वाढत असतो. असं म्हटलं आहे की त्या आजारावरती एक रेचक अशा प्रकारचं औषध घेतलं जातं. जेव्हा सुप्रियाला ही गोष्ट समजते की भिक्षू आजारी पडले आहे, तेव्हा सुप्रिया त्या भिक्षूंकडे जाते आणि भिक्षूंना म्हणते की म्हणते, आपण आजारी पडला आहात, आपल्याला कोणता आजार झाला, म्हणजे काय आजार झाला आणि यापूर्वी तुम्हाला असा आजार झाला होता का? जर यापूर्वी तुम्हाला असा आजार झाला होता तर या आजारावरती आपण कोणतं औषध घेतलं होतं? तर त्या ठिकाणी ते भिक्षू सांगतात की भगिनी, मी रेचक पद्धतीचं औषध घेतलं होतं. म्हणते, हे रेचक पद्धतीचं औषध बनवण्यासाठी काय सामग्री लागते, काय हवं आहे त्यासाठी? तेव्हा ते म्हणते सांगतात की हे औषध घेत असताना ते औषध माझ्याकडे आहे, परंतु ते औषध घेत असताना त्या औषधाची विशेषता आहे. ते औषध जर मांसामध्ये घेतलं तर त्या औषधाचा परिणाम होतो, अन्यथा त्या औषधाचा परिणाम होत नाही. अशा प्रकारे तो भिक्षू सुप्रियाला सांगत असतो. तर सुप्रिया म्हणते की ठीक आहे, म्हणते मी बघेल जे काय करायचं ते. आणि सुप्रिया आपल्या सेविकेला सांगते, जा म्हणते, संपूर्ण वाराणसीमध्ये तू फिरून ये आणि जिथे कुठे तुला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण की ऑलरेडी म्हणजे अवेलेबल मांस आहे, म्हणजे ऑलरेडी जर मांस असेल तर तू बघ, जिथे कुठे तुला म्हणजे ऑलरेडी मांस मिळेल, जे की शाबूत आहे, ऑलरेडी आहे तिथे, अशा प्रकारचं मांस जर तुला मिळेल तर तू ते मांस घेऊन ये. कोणत्याही प्राण्यांची हिंसा करून तू मांस घेऊन येऊ नको. जर तिथे अगोदरच जर असेल तर त्या मांसाला तू घेऊन ये. आणि संपूर्ण वाराणसी शहरामध्ये तिची दासी फिरत असते, परंतु कुठेही तिला मांस मिळत नाही, कारण तो दिवस उपोषित शिलाचा असतो. आणि उपोषित शिलाचा दिवस असल्यामुळे बहुतांश लोक भगवंताच्या काळामध्ये उपोषित शिलाचं आचरण करत असत. आणि उपोषित शिलाचं आचरण करत असल्यामुळे शक्यतो मांस वगैरे ते त्या दिवशी ते ग्रहण करत नसत. मांस ग्रहण करत नसल्यामुळे साहजिकच आहे, कुठेही मांस उपलब्ध नव्हतं. आणि तिने सांगितलं होतं, जर तिथे असेल तर घेऊन यायचं, प्राण्यांची हिंसा करून मांस आणायचं नाही. तर मग ती पुन्हा परत येते आणि त्यांना सांगते की स्वामी, म्हणजे मालकीन, कुठे म्हणजे मी संपूर्ण वाराणसी फिरले, परंतु कुठेही मला मांस काही मिळालं नाही. सुप्रिया विचार करते, मी तर भिक्षूंना अभिवचन दिलं, मी तर शब्द दिला म्हणते ना, की म्हणते मी औषधाची तयारी करते, मी मांसाची व्यवस्था करते, परंतु जर समजून घ्या मी जर आता म्हणते ना म्हणजे मांस दिलं नाही तर माझं सील तुटेल, मी ते खोटं बोलल्यासारखं होईल आणि माझं सील तर तुटलं नाही पाहिजे. म्हणजे कारण सुप्रिया अत्यंत सीलवान असते, अत्यंत सदाचारी असते आणि सातत्याने ती सील पालन करत असते. कारण दोघंही पती पत्नी धार्मिक असतात. बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत श्रद्धा त्यांच्या चित्तामध्ये असते. वेळोवेळी उपोषित शिलाचं ते पालन करणारे असतात, सातत्याने पंचशिलेचं पालन करणारे असतात. आणि पंचशिलेचं पालन करत असल्यामुळे आपल्याकडून खोटं बोललं नाही झालं पाहिजे अशी भावना तिच्या मनामध्ये होते. आणि ती विचार करते, थोडा वेळ चिंतन करते की आता आपण काय करावं. भंतेला तर आपण अभिवचन दिलं आहे आणि ते वचन तर आपण तोडू शकत नाही. तर ती चिंतन करत असताना तिला लक्षामध्ये येतं, आपल्या सेविकेला ते सांगते, दासीला, की जा एक सुरी तू घेऊन ये. आणि सुरी तिला आणायला सांगितल्यानंतर ती सुरी आणते आणि आपल्या आतमधल्या रूममध्ये जाते. आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या मांडीचं मांस ती स्वतः कापते आणि त्या सेविकेला सांगते की हे मांस तू भंतेना नेऊन दे. आता मांस दिल्यानंतर ती सेविका घेऊन जाते आणि भंतेना ते मांस देत असते. भंते त्या मांसामध्ये जे काही औषध असेल तर ते औषध ग्रहण करतात आणि त्यांचा आजार सुद्धा बरा होतो. परंतु सुप्रियाने आपल्या मांडीचं मांस कापल्यामुळे साहजिक आहे, जर समजून घ्या साधा आपल्याला काटा जरी टोचला, एक ना सुई जरी टोचली आपल्याला तर किती वेदना होतात.
आणि इथे तर तिनं म्हणजे आपल्या हाताने आपल्या शरीराचं अवयव म्हणजे मांस कापलं, तर साहजिक आहे ती एका क्षणामध्ये त्या ठिकाणी बिमार पडत असते, तिला ताप भरून येतो आणि ती बिमार पडते. तेवढ्यामध्ये काही वेळानंतर तिचा पती सुपिय घरी येत असतो. सुपिय घरी आल्यानंतर जेव्हा तो आपल्या पत्नीला म्हणजे नित्यनेमाने आवाज देतो की सुप्रिया कुठे आहे, तर सुप्रिया काही आवाज देत नाही. दासी येते आणि दासीला पुन्हा विचारतो सुप्रिय की सुप्रिया कुठे आहे, तर ते सांगतात की ती सांगते की सुप्रिया झोपली आहे. का झोपली आहे, काय कारण आहे, तर स्वामी तिची तब्येत बरी नाही आहे असं म्हटल्याबरोबर तो लगेच आपल्या पत्नीकडे जातो आणि तिला विचारतो की काय झाला आहे. तर घडलेला हा जो सर्व प्रकार आहे, हा घडलेला सर्व प्रकार सुप्रिया आपल्या पती सुप्रियेला सांगत असते. सांगल्याबरोबर काय प्रतिक्रिया असेल, सुप्रिया संपूर्ण हकीकत आपल्या पतीला सांगते. तेव्हा सुप्रिय अत्यंत प्रसन्न चित्ताने, उल्हासी चित्ताने, आनंदी चित्ताने म्हणतो की सुप्रिया तू किती चांगलं कार्य केलं, सुप्रिया तू किती महान आहे, किती श्रद्धावान आहे, तू किती मोठं त्याग केलं, किती मोठं तू हे बलिदान दिलं, खरोखर सुप्रिया तू खूप मोठं हे कार्य केलेलं आहे. भगवंत असे म्हणतात की प्रसन्न चित्ताने जेव्हा दान पुण्यामध्ये, आता तिने जरी हे केलं असेल तर तिने कोणत्या चेतनेने केलं, भिक्षूचा आजार बरा व्हावा, कारण तिच्यामध्ये असणारी जी विशेषता होती, कारण सुप्रिया सुद्धा श्रद्धावान होता ना, म्हणजे सुप्रियेच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती अनंत श्रद्धा होते आणि त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती आपण जे कर्तव्य करतोय त्याबद्दल त्याच्या मनामध्ये अतूट श्रद्धा असल्या कारणाने तो नेहमी प्रसन्न होत असे. आपल्या पत्नीनं जर शील पालन केलं तर तो प्रसन्न होत असे, तोही शील पालन करत असे. आपल्या पत्नीने जर दान दिलं तर तो प्रसन्न होत असे, कारण आपली पत्नी एवढं पुण्यकर्म करत आहे, कुशल कर्म करत आहे. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये, दान पुण्यामध्ये, शील पालन करण्यामध्ये, प्रज्ञेचा अभ्यास करण्यामध्ये, सर्व धार्मिक कामामध्ये सुप्रिय आपल्या पत्नीला मदत करत असे. आणि कारण दोघंही धार्मिक होते, दोघंही शीलाचं पालन करत होते आणि दोघंही धार्मिक असल्या कारणाने अत्यंत प्रसन्न चित्ताने आपल्या पत्नीच्या दानामध्ये तो सहभागी होत असतो. कारण प्रसन्न चित्ताने दानामध्ये सहभागी होणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. जर समजून घ्या, पत्नी जर दान करत असेल, पत्नी जर समजून घ्या दान करत असेल आणि ते दान केल्यानंतर जर ती गोष्ट पतीला समजली आणि पती जर दान केलं ऐकलं, दान केलं आपल्या पत्नीने असं ऐकलं आणि तो जर प्रसन्न झाला नसेल तर त्या दानाचा प्रभाव कमी होतो. जर पतीने दान केलं आणि पत्नी जर त्याच्यामध्ये प्रसन्न होत नसेल तर सुद्धा त्या दानाचा प्रभाव कमी होत असतो. कधी कधी दोघंही करत नाहीत, त्याच्यामुळे तर मग काही विशेष येत नाही. पण समजून घ्या, चौथ्या प्रकारामध्ये म्हणजे दान केल्यानंतर दोघंही अत्यंत प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने त्या दानामध्ये सहभागी होत असतील तर अत्यंत प्रसन्नता मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. एक वेळचा प्रसंग आहे, दानामध्ये प्रसन्न कसं असावं, दानामध्ये प्रसन्न कसं असावं. एकदा अनाथ पिंडकाकडे राहणारा अनाथ पिंडकाचा पूर्ण नावाचा सेवक असतो, जो अत्यंत श्रद्धावान असतो, अत्यंत सेवाभावी असतो आणि तो अनाथ पिंडकाकडे सप्त महोत्सव असतो. भगवंताच्या काळामध्ये सप्त महोत्सव करण्याची पद्धती होती, म्हणजे 7 दिवसापर्यंत दान पुण्याचं कार्य केल्या जात असे. तर सप्त महोत्सव असताना अनाथ पिंडक आपल्या सेवकाला विचारतो की तू या दान पुण्यामध्ये सहभागी होणार आहे का. तर तो म्हणतो की स्वामी मी सहभागी होऊ शकत नाही, कारण स्वामी मी अत्यंत गरीब आहे आणि या दान पुण्य करणे, दान पुण्यामध्ये सहभागी होणे आपल्यासारख्या श्रेष्ठींचं कर्तव्य आहे. मी मात्र याच्यामध्ये काही सहभागी होऊ शकत नाही. जर आपली इच्छा असेल तर माझी थोडीशी शेती आहे, त्या शेतीसाठी मला तुम्ही 2 बैल द्या. या 7 दिवसामध्ये माझ्या शेतीचे जे उर्वरित कामं आहे ते सर्व प्रकारचे कामं मी करेल. अशा प्रकारे पूर्ण नावाचा दास अनाथ पिंडकाला बोलत असतो आणि ते 2 बैल घेऊन आपल्या शेतावरती तो जातो.
जाताना पत्नीला म्हणतो की भार्या बघ आपल्याकडे 7 दिवस आहे, या 7 दिवसामध्ये आपली संपूर्ण शेती अत्यंत चांगल्या प्रकारची म्हणजे पेरण्यालायक आपल्याला ती करायची आहे, तर तू असं कर 2 वेळचं भोजन तू माझ्यासाठी आज घेऊन ये, कारण मी सकाळी जातो तर दिवसभरापर्यंत काम मी करणार आहे. तर त्याची जी पत्नी असते ती म्हणते हो स्वामी, मी 2 वेळचं भोजन घेऊन येते. आणि ती घरी जाते, भोजन बनवते, अत्यंत स्वादिष्ट असं भोजन बनवते. इकडे सारीपुत्त भगवंताचे अग्रशिष्य निरोध समाधीमध्ये बसलेले असतात आणि निरोध समाधीमधून ते उठत असतात. असं म्हटलं आहे, निरोध समाधीमधून उठल्यानंतर त्या दिवशी ज्या उपासकांनी त्यांना दान दिलं असेल तर त्या दानाचं फळ हे तात्काळ स्वरूपामध्ये प्राप्त होत असते. आणि लगेच पुन्हा मग सारीपुत्त म्हणते चिंतन करतात, मनन करतात की आज मी कोणावरती अनुग्रह करावा, आज मी कोणावर उपकार करावे, आज मी कोणाचं दान स्वीकारावं. जेव्हा ते चिंतन करतात तर त्यांच्या ज्ञानजाळामध्ये पूर्ण आणि पूर्णची दासी येत असते. तेव्हा ते विचार करतात की हे भोजन मला देऊ शकतात का, एवढी त्यांची क्षमता आहे का, तर ते जाणतात की हो हे मला भोजन देऊ शकतात. आणि सारीपुत्त म्हणते जिकडे पूर्णचं शेत असते अगदी त्या पूर्णच्या शेताकडे सकाळी सकाळी जात असतात. सकाळी सकाळी गेल्यानंतर पूर्ण भंतेंना बघतो, भंतेंची चेहरा अत्यंत प्रसन्न असते, कारण 7 दिवसापर्यंत भंते ध्यान साधना करत असतात, निरोध समाधीमध्ये असतात, अत्यंत प्रसन्न असतात. भंतेला बघितल्याबरोबर त्याच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की भंतेंना आपण काहीतरी दिलं पाहिजे. पण तो विचार करतो की एवढ्या सकाळी आपण काय देऊ शकतो, आपल्याकडे काहीच नाही आहे. आणि लगेच त्याला सुचतं एका झाडाची काडी तो तोडत असतो आणि एका झाडाची काडी तोडून तो सारीपुत्त भंतेंना दान देतो दात घासण्यासाठी. भंते त्या काडीच्या द्वारा दात घासत असतात. पूर्वीच्या काळी 10-20 वर्षापूर्वी आजही खेड्यापाड्यामध्ये लोक काडीने दात घासतात बघा. लिंबाची काडी असेल किंवा बाभळीची काडी असेल किंवा आवळ्याची काडी असेल किंवा हिरड्याची काडी असेल, म्हणजे या सर्व प्रकारच्या लाकडाने दात आजही लोक घासतात. ह्या दात मजबूत राहण्यासाठी, म्हणजे जे आता पेस्ट वगैरे आपण वापरतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ह्या जे म्हणजे झाडं असतात. जर समजून घ्या बाभूळ माहिती आहे तुम्हाला, बाभूळ, बाभळीच्या ज्या शेंगा असतात, विषय निघाला म्हणून सांगतो, बाभळीच्या ज्या शेंगा असतात त्या शेंगांचं कूट म्हणजे बारीक करून जे शेंगा असतात त्याचं कूट त्याने जर समजा दात घासले तर त्या माणसांच्या म्हणजे त्या व्यक्तींच्या दाताला चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभतं, म्हणजे दात अत्यंत त्यामुळे मजबूत होत असतात. जर तुम्ही कधी त्याचा प्रयोग केला किंवा केला नसेल तर तुम्ही करू शकता. लिंबाच्या काडीने जरी दात घासले असतील तरी दात मात्र अत्यंत मजबूत होत असतात. आणि त्या काळामध्ये मग तशा प्रकारचं एखादं झाड असेल की ज्या झाडाने लोक दात घासू शकत असतील तर त्या एका झाडाची काडी पूर्ण सारीपुत्त भंतेंना प्रसन्न चित्ताने देत असतो. ते दात घासतात आणि त्यांना ते पाणी सुद्धा त्या ठिकाणी दान करतो. सारीपुत्त भंते दात घासल्यानंतर म्हणजे चूळ भरल्यानंतर एका झाडाखाली ध्यान मनन चिंतन करत असतात, पूर्ण आपल्या कामाला लागतो. आणि सकाळी सकाळी पूर्णची पत्नी अत्यंत प्रसन्न चित्ताने म्हणजे भोजन बनवत असते. ती विचार असा करते की आज आम्हाला बैल मिळाले, आज आमच्या शेतीचं काम होत आहे, आणि एवढं प्रसन्न चित्ताने ती काम करते. या 7 दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण शेतीचे कामं करायचे आहे. माझे पती अगदी सकाळपासून काम करत आहेत, त्यांना चांगल्या प्रकारचं भोजन आपण बनवलं पाहिजे, आणि अत्यंत प्रसन्न चित्ताने ते आपल्या पतीसाठी भोजन बनवत असते. इकडे सारीपुत्त भंते म्हणजे ध्यान म्हणून चिंतन करतात शेतावरती, आणि भोजनाची वेळ बरोबर जेव्हा होते तर ते जाणतात की पूर्णाची पत्नी कदाचित मला बघेल किंवा नाही बघेल. तर सारीपुत्त भंते ज्या दिशेने ती येणारी असते अगदी त्या नगराच्या दिशेने सारीपुत्त भंते पायी पायी चालत असतात. तिकडून पूर्णाची पत्नी भोजन घेऊन येते, आणि भोजन घेऊन आल्यानंतर जेव्हा सारीपुत्त भंतेंना बघते, बघितल्या बरोबर एका क्षणामध्ये तिच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो की अरे सारीपुत्त भंतेंना आपण भोजन दिलं पाहिजे, कारण आपण अत्यंत गरीब आहोत. आपल्याला म्हणजे स्वतःला सुद्धा स्वतःची उपजीविका करण्यासाठी सुद्धा अनेक परिश्रम करावे लागतात, आणि आपण तर दान देत नाही कारण आपण गरीब आहोत.
गरीब असल्यामुळे आपल्याला भोजन देण्याची संधी सुद्धा मिळत नाही, कारण भगवंत असे म्हणतात की दान पुण्य पूर्ण होण्यासाठी 3 प्रकारच्या गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट, मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. दुसरी गोष्ट, देण्यासाठी आपल्याकडे वस्तू असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, घेणारा व्यक्ती असला पाहिजे. जर या 3 गोष्टी जर एकत्र येत असतील तर कोणत्याही दान पूर्ण होऊ शकते. आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, अतूट श्रद्धा आहे, आणि आपल्याकडे देण्यासाठी वस्तू सुद्धा आहे, परंतु घेणारा जर व्यक्तीच नसेल तर दान पूर्ण होऊ शकते का? होऊ शकत नाही. आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, घेणारा व्यक्ती सुद्धा आहे, पण कधी कधी असं होतं की आपल्याकडे देण्यासाठी काहीही नसतं, तेव्हाही दान पूर्ण होऊ शकत नाही. कधी कधी असं होते, आपल्याकडे देण्यासाठी भरपूर असतं, देण्यासाठी सुद्धा भरपूर असतं, घेणारा व्यक्ती सुद्धा असतो, पण आपली इच्छाच नसते देण्याची, तेव्हाही ते दान पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा पूर्णची पत्नी म्हणते की आज ह्या 3ही गोष्टी एकत्र आहे. आज सारिपुत्त भंतेसारखे श्रेष्ठ महाश्रावक माझ्या समोर आहे, माझ्याकडे ऑलरेडी भोजन सुद्धा तयार आहे आणि माझी इच्छा सुद्धा झालेली आहे. तेव्हा भंतेना ती हात जोडते आणि म्हणते, भंते माझ्या भोजनाचा आपण स्वीकार करावा. सारिपुत्त भंते लगेच पात्रावरून हात बाजूला काढतात. ती भोजन सारिपुत्त भंतेच्या पात्रामध्ये टाकत असते. सारिपुत्त भंते अर्ध भोजन टाकल्यानंतर त्या ठिकाणी असा पात्रावरती हात करतात. तेव्हा पूर्णची पत्नी म्हणते की भंते असं नका करू. भंते, एका व्यक्तीचं हे एका वेळचं पोटभर भोजन आहे. भंते, माझी अशी इच्छा आहे की या सर्वच भोजनाचा आपण स्वीकार करावा, कारण हे दान पुण्य आमच्या हितासाठी असेल, सुखासाठी असेल, कल्याणासाठी असेल. आणि सारिपुत्त भंते सुद्धा ते स्वीकारतात. तेव्हा ती म्हणते, भंते या दान पुण्य बलाने आमचं जे दुःखद जीवन आहे, या सर्व प्रकारच्या दुःखद जीवनाला आम्ही नष्ट करू आणि आमच्या जीवनामध्ये सुखाची अवस्था प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलकामना, अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्ही आमच्या प्रती करा. भंते म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो, तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, आणि त्या ठिकाणी भंते निघून जातात. इकडे आता भोजन तर दिलं, कर्म तर पूर्ण झालं. एका क्षणामध्ये तिला आठवतं आता तर पतीला भोजन द्यायचं आहे, आणि लगेच घाईघाई पुन्हा घरी जाते, पुन्हा भोजन बनवते आणि पुन्हा भोजन घेऊन येते. आता एवढा वेळ पुन्हा घरी जाऊन पुन्हा भोजन बनवणे वेळ होतो. इकडं पूर्ण सकाळपासून काम करतो, भुकेने अत्यंत तो व्याकुळ होतो. झाडाखाली आपले बैल थांबून त्या ठिकाणी झाडाखाली आराम करतो, बसत असतो. पूर्णची पत्नी जेव्हा म्हणजे बांधावरती येत असते आणि बांधावरती आल्यानंतर ती विचार करते, जर आता तर माझ्या पतीला प्रचंड भूक लागलेली आहे आणि माझ्या पतीने जर मला आता रागावलं, मला अपशब्द बोलले, मला मारहाण केले, तर मी जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, याचा काहीही लाभ होणार नाही. माझ्या पतीचं चित्त काही वेळासाठी प्रसन्न असावं, आनंदी असावं. तेव्हा बांधावरून ती आवाज देते पतीला. ते म्हणते, स्वामी फक्त आजचा दिवस मला उशीर का झाला, मी उशिरा का आले, याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु आजचा दिवस तुम्ही तुमच्या चित्तामध्ये माझ्या प्रती कोणत्याही प्रकारचा अकुशल विचार उत्पन्न करू नका. तुमच्या चित्तामध्ये तुम्ही शंका उत्पन्न करू नका. मला येण्यासाठी का उशीर झाला हे मी तुमच्या जवळ आल्यानंतर तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पूर्ण अत्यंत भोळा असतो आणि सकाळी त्याने सुद्धा कुशल कर्म केलं असतं, तर त्याचं चित्त सुद्धा प्रसन्न असते. तो म्हणतो की भार्या, मी काही तुला बोलणार नाही, तू भोजन घेऊन ये. आणि भोजन आल्यानंतर दोघंही प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणी भोजनाला बसतात. आता भोजनाला बसण्याच्या पूर्वी लगेच मग ती सांगते की स्वामी आज काय झालं तुम्हाला माहिती आहे. तर याच्या सुद्धा चित्तामध्ये तसा भाव असतो की तो सुद्धा म्हणतो की भार्या आज काय झालं तुला माहित आहे का. तर मग तो म्हणतो की तू पहिले सांग, कारण तू असं बोलली की आज म्हणजे काय झालं तुम्हाला माहित आहे का, तर तू पहिल्यांदा बोल. तेव्हा ती म्हणते की स्वामी मी भोजन घेऊन येत असताना भगवंताचे अग्रश्रावक सारिपुत्त भंते मला भेटले. भंतेला बघितल्याबरोबर माझ्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली आणि मला असं वाटलं की भंतेंना आपण भोजन दिलं पाहिजे. स्वामी मी आपली परवानगी न घेता भंतेच्या पात्रामध्ये सर्वच्या सर्व भोजन दिलं. तेव्हा पूर्णच्या मुखातून सहज उद्गार निघतात, साधू साधू साधू. भार्या तू किती चांगलं केलं, तू एवढं चांगलं केलं, जणू माझ्या चित्ताला तू ओळखलं.
म्हणजे माझ्या चित्ताला तू समजून घेतलं, कारण सारीपुत्त म्हणते सकाळी माझ्याकडे सुद्धा आले होते, मी त्यांना पाणी दिलं, मी त्यांना काडी दिली दात घासण्यासाठी, आणि तेव्हा माझ्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न झाला, जर माझ्याकडे काही असतं तर मी भंतेंना सुद्धा ते दान दिलं असतं. की तू किती चांगलं काम केलं, किती प्रसन्न चित्ताने त्या ठिकाणी पूर्ण आपल्या पत्नीच्या दानामध्ये सहभागी होत असतो. म्हणजे प्रसन्न चित्ताने जेव्हा मनुष्य दान पुण्य करतो आणि त्या दान पुण्यामध्ये सहभागी होत असतो, तर सहभागी झाल्यानंतर ते भोजन करतात. भोजन झाल्यानंतर पूर्ण आपल्या पत्नीच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि थोडा वेळ त्या सावलीमध्ये झोपत असतो. झोपल्यानंतर जेव्हा तो उठतो, आता साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे, कारण निरोध समाधीहून उठल्यानंतर जे भिक्षू असतात त्यांना त्या ठिकाणी त्या क्षणी जे दान पुण्य दिलेलं असतं, तर भगवंत असे म्हणतात की 24 तासाच्या आत त्या दानाचा रिझल्ट, त्या दानाचं फळ आपल्याला प्राप्त होत असते. आणि जेव्हा तो उठतो तर जेवढी भूमी म्हणजे जेवढी जमीन त्याने नांगरलेली असते, तर असं म्हटलं आहे की ती पूर्णच्या पूर्ण जी भूमी आहे ती सुवर्णमय बनत असते, म्हणजे सोन्याची बनते. आणि जेव्हा पूर्ण बघतो, आपल्या पत्नीला सांगतो की भार्या, मी जे बघत आहे तर ते खोटं तर नाही, मला तिकडे काहीतरी चककताना दिसत आहे. तर ती म्हणते हो स्वामी, मला पण दिसत आहे. आणि असं म्हटलं ते दोघेही तिथे जातात. ज्या पात्रामध्ये भोजन त्यांनी आणलेलं असतं ते पात्र भरून ते सुवर्ण त्या ठिकाणी घेतात आणि राजाला निरोप देतात. राजाला निरोप दिल्यानंतर राजा सेवकाला पाठवतो. सेवकाला असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, 500 गाड्या ते सुवर्ण घेण्यासाठी पाठवलं जातं असं म्हटलं आहे. आणि जेव्हा ते लोक म्हणजे राजाचं धन आहे असं म्हणतात, तर असं म्हटलं की त्याची ती माती होत असते. 500च्या 500 गाड्या पुन्हा वापस जातात. राजाला सांगतात की महाराज, जेव्हा आम्ही त्या धनाला स्पर्श करत होतो तर त्याची पूर्णतः माती होत होती. तर राजा म्हणतो की तुम्ही काय म्हणून धनाला स्वीकार करत होते? महाराज, आम्ही म्हणतो तो महाराज, हे आपलं धन आहे, हे राजाचं धन आहे. अरे भल्या माणसांनो, असं नका म्हणू, तुम्ही असं म्हणा, हे पूर्णाचं धन आहे. आणि पुन्हा त्या गाड्या येतात आणि असं म्हटलंय की 500 गाड्या घेऊन त्या ठिकाणी ते धन घेऊन जातात. आणि ज्या ठिकाणी त्या धनाची शहरामध्ये राशी बनल्या जाते, सर्व लोकांना बोलवलं जातं आणि सांगण्यात जातं की एवढं धन कुणाकडे आहे का? लोक म्हणतात कुणाकडेच नाही. तर राजा म्हणतो आजपासून पूर्णाला आपण पूर्ण श्रेष्ठी म्हणजे श्रीमंत, पूर्ण श्रेष्ठी म्हणून त्याला बहुमान द्यावा. असं म्हटलं एका जुन्या श्रेष्ठीचं घर असतं, त्या घराची जागा सुद्धा राजा त्याला देतो. तिथे ते घर बांधत असताना त्या घरामध्ये सुद्धा म्हणजे दडून ठेवलेलं जे काही धन असतं ते सुद्धा त्याला प्राप्त होते. म्हणजे अशा प्रकारे असंख्य धनाचा त्या ठिकाणी त्याला लाभ होत असतो. जेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की पूर्णाला एवढा लाभ का झाला, कारण राजा विचारतो की तू आज काय केलं? तर तो म्हणतो की महाराज, आज मी सारीपुत्त भंतेना आम्ही दोघांनी सुद्धा अत्यंत प्रसन्न चित्ताने त्यांना दान दिलं. आणि त्या दानाचा मग राजा म्हणतो की खरोखर त्या दानाचा हा परिणाम आहे. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, एखादा मनुष्य ज्याला दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असं म्हटलं आहे, म्हणजे तात्काळ फळ देणारं कर्म. काही काही कर्म असे असतात की जे दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म असतात, तात्काळ त्याचं फळ मिळत असते. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्माचं जे फळ आहे तर ते तात्काळ स्वरूपामध्ये मनुष्याला प्राप्त होत असते. काही मोजके बौद्ध साहित्यामध्ये अशा प्रकारची उदाहरणं आहे की जे तात्काळ फळ म्हणजे त्यांना प्राप्त झालेलं आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा दान पुण्य करत असतो, अगदी तशाच प्रकारे म्हणजे सुप्रिया आणि सुप्रिय, जेव्हा सुप्रिया दान पुण्य करते तर तिचा पती अत्यंत प्रसन्न चित्ताने आपल्या पत्नीच्या दानामध्ये सहभागी होत असतो. आणि एवढंच नाही, तो लगेच भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, उद्याच्या भोजनाचं निमंत्रण तुम्ही भिक्खू संघासह आमच्याकडे स्वीकार करावा. भगवंत दुसऱ्या दिवशी जेव्हा भोजन तयार होते तेव्हा जातात. भोजनाला गेल्यानंतर भगवंत भोजनासाठी बसतात आणि भोजनासाठी बसल्यानंतर साहजिक आहे, नित्यनेमाने सुप्रिया भगवंताचं स्वागत करण्यासाठी येत असे. आता सुप्रिया भगवंताचं स्वागत करण्यासाठी येत नाही. भगवंताला असं वाटतं की थोड्या वेळाने येईल. जेव्हा म्हणजे बिछाना आथरला जातो, आसन टाकले जातात, तेव्हाही सुप्रिया दिसत नाही. जेव्हा भोजन वाढलं जातं तेव्हाही सुप्रिया दिसत नाही. भगवंताचं भोजन होतं तरी सुप्रिया दिसत नाही. आणि मग भगवंत सुप्रियाला विचारतात की सुप्रिया कुठे आहे? सुप्रिया काय येत नाही आहे? तर सुप्रिया सांगतो की भगवान, सुप्रिया बिमार आहे. काय झालं तिला? एवढी बिमार आहे ती की भगवंताचं दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही, भगवंताच्या समोर सुद्धा येऊ शकत नाही.
हो भगवान एवढी बिमार आहे ती उठून सुद्धा येऊ शकत नाही. भगवंत म्हणतात जर उठून चालून येत नसेल तर तिला उचलून आणा आणि उचलून ते भगवंताच्या समोर आणलं जातं. सर्व वृत्तांत भगवंताला जेव्हा समजतो, भगवंत भगवंत असतात, महान कारुणिक असतात. सुप्रियाच्या प्रती भगवंत मंगल मैत्रीची भावना करतात, तिला आशीर्वाद देतात आणि असं म्हटलं आहे की सुप्रियाचं पूर्वत जे मांडीचं मांस कापलेलं असतं ते पूर्वत तिचा तशा प्रकारचा आजार पूर्णतः बरा होतो. बरा झाल्यानंतर भगवंत दानानुमोदन करतात, मंगलमती करतात, आशीर्वाद देतात आणि विहारामध्ये निघून जातात. विहारामध्ये गेल्यानंतर भगवंत संपूर्ण भिक्षूंना एकत्र करतात आणि संपूर्ण भिक्षूंना एकत्र केल्यानंतर भगवंत विचारतात की सुप्रियाने आणलेलं भोजन कुणी ग्रहण केलं. सुप्रियाला मांसाचं भोजन कुणी सांगितलं होतं, तर तो जो भिक्षू असतो ज्यांनी सांगितलेलं असतं तो समोर येतो. भगवंताला म्हणतो भगवान मी सांगितलं होतं. भगवंत असे म्हणतात की मोघ पुरुषा, मोघ म्हणजे मूर्ख, मूर्ख पुरुषा, मूर्ख मनुष्या, ते मांस कशाचं होतं हे तुला माहित आहे का? तर तो म्हणतो नाही भगवान मला तर काय माहित नाही, मला दिलं आणि मी ते ग्रहण केलं. भगवंत असे म्हणतात की मूर्ख मनुष्या, ते मांस मनुष्याचं होतं. आणि तेव्हा भगवंताने उपदेश दिला की या संसारामध्ये काही प्राणी असे आहेत की ज्या प्राण्यांचा आपण कधीही मांस खाऊ नये. ज्यामध्ये म्हणजे हत्ती आहे, घोडा आहे, सिंह आहे, कुत्रा आहे, साप आहे, वाघ आहे, मनुष्य आहे आणि चित्ता आहे. म्हणजे अशा प्रकारच्या या प्राण्यांचं मनुष्याने मांस खाऊ नये असं भगवंताने त्या काळामध्ये उपदेश दिला. परंतु आज जर आपण युट्यूबला पाहिलं तर सापाचं मांस सुद्धा लोक खाताना दिसतात, कुत्र्याचं सुद्धा मांस खाताना दिसतात. असं म्हणतात की वाघाचं सुद्धा लोक मांस खातात, शिकार वगैरे करतात. परंतु भगवंत असे म्हणतात म्हणजे भगवंताने या कारणाने ही गोष्ट सांगितली, कारण या प्राण्यांचं जर मांस खाल्लं तर मनुष्याचं जी सहनशक्ती आहे किंवा मनुष्याची जी बौद्धिकता आहे तर ती पूर्णतः मात्र मनुष्याप्रमाणे राहत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या प्राण्यांचं कधीही मांस खाऊ नये. कारण अशा प्रकारच्या प्राण्यांचं जर मांस खाल्लं असेल तर आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून आणि मानसिक दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे या कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांचं असं मांस आपण ग्रहण करू नये. म्हणजे अशा प्रकारे सुप्रिया जी उपासिका होते तर भगवंत असे म्हणतात की म्हणजे रोग्यांची सेवा करण्यामध्ये किती करुणाभाव तिच्या मनामध्ये, किती मैत्रीभाव तिच्या मनामध्ये की तिने म्हणजे स्वतःच्या मांडीचं मांस कापून सुद्धा भगवंताला दान दिलं. तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, सुप्रिया ही उपासिका रोगी भिक्खूंची, आजारी भिक्खूंची सेवा करण्यामध्ये अग्र आहे. विशेष रूपाने भगवंताने तिला हा बहुमान दिला. आणि तिच्या मनामध्ये जो श्रद्धाभाव होता, म्हणजे सुप्रिया केवळ तिने मांस दान दिलं म्हणून प्रसिद्ध नाही आहे, तर तिने म्हणजे तिच्या प्रती आजारी लोकांच्या प्रती म्हणजे आजारी भिक्खूंच्या प्रती जो सेवाभाव होता, सेवा वृत्ती होती, त्या सेवा वृत्तीच्या द्वारा सुप्रिया आज सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये अजरामर आहे. कारण सेवाभाव हा मनुष्याच्या चित्तामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण सेवाभाव करण्यासाठी मनुष्यामध्ये अनंत मैत्री असली पाहिजे, सेवाभाव करण्यासाठी मनुष्यामध्ये अनंत करुणा असली पाहिजे, मुदिता असली पाहिजे, उपेक्षा भाव असला पाहिजे, निस्वार्थ भाव मनुष्यांच्या चित्तामध्ये असला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा घृणेचा भाव मनुष्यांच्या चित्तामध्ये असला पाहिजे. केवळ तोच मनुष्य त्या ठिकाणी सेवा करू शकतो, अन्यथा मनुष्य सेवा करू शकत नाही. जसं नर्स असतात, नर्समध्ये हे गुण असतात, नर्समध्ये हे गुण असतात म्हणजे असावेच लागतात, नर्समध्ये हे गुण असावेच लागतात. जर नर्समध्ये जर मैत्री भाव नसेल तर नर्स इंजेक्शन देऊ शकते का? इंजेक्शन जर समजा एखादा पेशंट घेत नसेल तर किती मैत्रीपूर्ण ती त्याला तयार करते म्हणजे इंजेक्शन घेण्यासाठी. किंवा एखादा पेशंट जर मलमूत्रामध्ये जरी असेल तरी सुद्धा स्वच्छता करण्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची घृणा वाटत नाही. कारण तसा भाव म्हणजे तसं प्रशिक्षण म्हणा किंवा त्याने तशा प्रकारे आपल्या मनाची तयारी म्हणजे केलेली असते. आणि तो भाव, तो समता भाव मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सेवा भाव, सेवा वृत्ती ही फार कमी लोकांच्या मनामध्ये असते. कारण ज्यांच्या मनामध्ये सेवा भाव असतो त्याचा आपोआप जो द्वेषाचा भाव आहे, जो रागाचा भाव आहे तो नष्ट होत असतो. कारण रागिष्ट मनुष्य, ज्यांचं चित्त रागाने भरलेलं आहे,
तो मनुष्य कधीच सेवा करत नाही. ज्यांचं चित्त द्वेषाने भरलेलं आहे तो मनुष्य कधीच सेवा करू शकत नाही. ज्याचं चित्त मोहाने भरलेलं आहे तो मनुष्य कधी सेवा करू शकत नाही. कारण सेवा जर करत असेल तर साहजिकच आहे आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह हळूहळू हळूहळू कमी होत असतो. आपल्या मनातील जी मंगल मैत्रीची भावना आहे ती मैत्रीची भावना वाढत असते, करुणेची भावना वाढत असते. आणि करुणा आपल्या चित्तात वाढत असेल, मैत्रीभाव जर वाढत असेल तर कालच आपण मैत्रीचे 11 प्रकारचे लाभ बघितले. कारण मैत्रीभाव जर आपल्या चित्तामध्ये असेल तर अशा प्रकारचे लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे सुप्रियाचं हे जीवन चरित्र आपल्यासाठी एक प्रेरणादायी आहे. सुप्रियाचं जीवन चरित्र आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपले जे काही आप्तेष्ट असतात, नातेवाईक असतात, वडीलधारी लोक असतात, आपले माता पिता असतात, आपले सासरे असतात किंवा जे काही वृद्ध लोक असतात तर अशा लोकांची आपण नेहमी सेवा केली पाहिजे. आपण जर सेवा केली असेल तर आपली सुद्धा सेवा नक्कीच होऊ शकते. जर आपण कोणाची सेवा जर करत नसेल तर आपण तशी आशा नाही केली पाहिजे की मी सेवा कोणाचीच करत नाही आणि माझी सेवा सर्वांनीच केली पाहिजे. असं जर म्हटलं तर ते मात्र काही शक्य नाही आहे. मग ज्यांना असं वाटतं की माझी सेवा, आजही बघा काही काही लोकांची खूप चांगल्या प्रकारे सेवा होते, खूप चांगल्या प्रकारे. म्हणजे त्या सेवेमध्ये असताना लोक म्हणजे आजारी लोक, आता आम्ही अनेक लोकांकडे जातो, म्हणजे जे लोक महिना महिना 2-2 महिने अगदी वर्ष बेडवरती असतात लोक, अशाही लोकांकडे आम्ही जातो. परंतु जेव्हा आम्ही त्यांच्याकडे जातो तर ते प्रसन्न चित्तानं सांगतात की म्हणते ही जी आमची सून आहे ना, हिला आम्ही सून बिलकुल मानत नाही, ही सून आमच्या अगदी मुलीसारखी आहे. म्हणजे मुलीप्रमाणे, माझ्या मुलाप्रमाणे माझी सून आमची सेवा करते. म्हणजे काही काही लोक असंही सांगतात कारण त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारचा भाव असतो. आणि काही काही ठिकाणी मग तुम्हाला तर माहित आहे तो काय सांगायचा विषय नाही आहे, सेवेचा काही विषयच नाही आहे. आजारी पडला का डायरेक्ट माहेरी निघून जायचं, मग की काही करा, इकडे सेवा व्हावा, जे सेवा खा का मेवा खा, काही घेणं देणं नाही आहे, असंही मानसिकता असते. परंतु सेवा मात्र आपण केली पाहिजे, कारण सेवा हा सद्गुण आपल्या मनामध्ये असला पाहिजे. कारण सेवा हा सद्गुण जर आपल्या मनामध्ये असेल तर आपले विकार नष्ट होण्यासाठी ही जी आपल्या मनाची मानसिकता असते ही मानसिकता तयार होत असते. आणि त्यामुळे या देशनेमधून सुप्रियाचा एक प्रेरणादायी जीवनचरित्र आपण श्रवण केलं. निश्चितपणे हा सद्गुण आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये धारण करावा आणि आपल्या जीवनाला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच ही धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.